श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 615. आपण गेल्या 3 कथा चिंतनांमधून जेव्हा भरतजी चित्रकूटच्या अत्यंत समीप या कामदगिरी पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले, जिथून प्रभू रामचंद्रांचा आश्रम हा दृष्टिक्षेपात आला होता, जिथल्या प्रकृतीला पाहिल्यानंतर भरतजींच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक आनंद निर्माण झाला, त्या आनंदाला भरतजींच्या दृष्टीतून गोस्वामीजींनी पाहिलं आणि एका सुंदर रूपकाचं या प्रकृती प्रसन्नतेच्या आधाराने आपल्यासमोर चित्रण करून ठेवलं, जे एका साधकाच्या अंतरंगाचं रामराज्य आहे. ज्या रामराज्यामध्ये राजा कोण, त्याची प्रजा कशी, त्याचे सैनिक कोण असतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीने गोस्वामीजींनी आपल्याला या अंतरंगाच्या रामराज्याची संकल्पना सांगितली. निर्वैर असलेली प्रजा, वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांना देखील सामावून घेताना प्रत्येकालाच तो राम आपला वाटणं, ही सर्व अतिसूक्ष्म या रामराज्याची चिन्ह आपण गुरुकृपेने काल पाहिली. भरतजी आता या चित्रकूटाचं अवलोकन करत असताना गोस्वामीजी भरतजींना झालेल्या या आनंदाचं वर्णन करताना म्हणतात की राम सैल शोभा निरखे भरत हृदय अतिपो. स्वाभाविक होतं अत्यंत प्रेम भरतजींच्या हृदयामध्ये या चित्रकूट दर्शनाने त्यांना प्राप्त होणं, परंतु त्या प्रेमाची तुलना गोस्वामीजींनी कशाशी केली आहे? तापस तप फलु पाई जिमे सुखी सिराने नेमो. जसा एखाद्या तपस्येच्या शेवटी केलेल्या समस्त तपस्येची फलश्रुती एका साधकाला अनुभूतीच्या आधाराने प्राप्त होते, ज्या अनुभूतीचं केवळ एकच लक्षण आपल्याला जाणता येतं आणि ते म्हणजे आत्यंतिक समाधान, तशी ही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी भरतजींनी केलेली एक खूप मोठी तपश्चर्या होती. आणि आता या तपश्चर्येच्या या अंतिम टप्प्यामध्ये, जिथं आता फलश्रुतीचा भाग हा अत्यंत निकट आलेला आहे, अशा या फलश्रुतीच्या प्राप्त इच्छेनेच भरतजींच्या हृदयामध्ये एका विलक्षण समाधानाला ते अनुभवू लागलेले आहेत. सज्जनो, भरतजींच्यासाठी हे चित्रकूट दर्शन काय आहे याची अनुभूती आम्ही केवळ शब्दाच्या आधाराने जाणू शकतो, परंतु ज्याला भगवंताची ही अत्यंतिक निकड लागलेली आहे, तोच भरतजींच्या या हृदयाच्या असलेल्या अनुभूतीला आपल्या हृदयामध्ये जाणू शकतो. भरतजींची ही तपश्चर्या, भरतजींनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी केलेला हा सर्व त्याग, याचाच हा जणू काही प्रसाद भरतजींना प्राप्त झालाय. आता यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. तब केवट ऊंचे चढ़ी धाई कहे भरत सन भुजा उठाई. नाथ देखियहि बिटप बिसाला पाकरि जम्बू रसाल तमाला. जिन्ह तरु बरन मध्य बटु सोहा मंजू बिसाल देखी मनुमोहा. नील सघन पल्लव फल लाला अबिरल छाह सुखद सब काला.
मानहु तिमिर अरुणमय राशि, बिरचि विधि संकेली सुषमासी, हे तरु सरित समीप गोसाई, रघुबर परन कुटी जह छाई, तुलसी तरुबर विविध सुहाए, कहूँ कहूँ सिय कहूँ लखन लगाए, बट छाया बेदिका बनाई, सिय निज पानी सरोज सुहाई, जहाँ बैठी मुनिगण सहित नित सिय राम सुजान, सुनहि कथा इतिहास सब, आगम निगम पुराण सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजींचा हा अयोध्या ते चित्रकूटचा प्रवास म्हणजे जीवाचा देहबुद्धीपासून ते आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास आहे. आणि ज्याला या भगवंताच्या दर्शनाची अनिवार्य ओढ आहे तोच या चित्रकूटापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आपण म्हणाल की चित्रकूट पर्वत हा आजच्या काळामध्ये तर अत्यंत सहज साध्य आहे. उत्तर भागामध्ये जायचं, अनेक मुबलक गाड्या आहेत, बसेस आहेत, सहजपणे आपण तिथं पोहोचू शकतो. परंतु जे मी आपणास वारंवार सांगत आलो की हे चित्रकूट केवळ भौतिक रूपानेच वंदनीय नाही. चित्रकूट ही आपल्या हृदयाची एक अचल अवस्था आहे. ही कूटस्थ भगवंताच्या निवासाची जागा आहे. अशा या हृदयस्थ असलेल्या आत्मारामापर्यंतचा हा आमचा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये अनंत प्रकारच्या अग्निपरीक्षा या जशा भरतजींसाठी होत्या त्याच पद्धतीने जीवासाठी देखील मायेने रचून ठेवलेल्या आहेत. बहुतांश वेळेला आम्ही या उत्कट इच्छेने आत्मारामाकडे झेपावत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा या मायेने रचलेल्या परीक्षांमध्येच आम्ही घुटमळत राहतो आणि चित्रकूटाचा जाण्याचा आमचा प्रवास या जन्मामध्ये मध्येच कुठेतरी थांबून जातो. आणि जेव्हा भरतजींच्या हृदयामधला हा आनंद निषाद राजाने जाणला की आता खऱ्या अर्थाने चित्रकूट पर्वत अगदी निकट आलाय, प्रभू रामचंद्रांचा आश्रम आता दृष्टिक्षेपात आलाय, त्यावेळेला निषादा इतका आनंद कोणाला होणार बरं? जो निषाद राजा भरतजींच्या या हृदयाच्या प्रत्येक भावनेला जाणतोय, त्या रामसख्याला देखील एक आपल्या स्वतःचं नैतिक कर्तव्य वाटत होतं की ज्या पद्धतीने आपण प्रभू रामचंद्रांचे गंगा पार होण्यासाठी केवट ठरलो, आपल्याच एका सेवकाने ज्या निस्पृहतेने प्रभू रामचंद्रांना गंगा पार आणलं आणि आपल्याला देखील भगवंताने काही अंतरापर्यंत त्याच्याबरोबर येण्याची सेवा दिली, आज आपलं नैतिक कर्तव्य आहे की या भगवंताचं अनुगमन करणाऱ्या त्या संताला देखील आपण या भगवंताच्या चरणांपर्यंत आणून सोडलं पाहिजे. आणि त्यामुळे निषाद राजा हा एक प्रकारे उतावीळ आहे की केव्हा भरतजी प्रभू रामचंद्रांच्या जवळ जात आहेत. आणि त्यामुळे त्याने काय करावं? जेव्हा भरतजी ही सर्व प्रकृती अवलोकन करत होते तेवढ्या वेळामध्ये निषाद धावत जाऊन एका उंच अशा वृक्षावरती चढलेला आहे. आणि या उंच वृक्षावरून तो दूरची भूमी अवलोकन करतोय. आणि या दूरच्या भूमीकडे पाहत असताना खाली भरतजी आणि शत्रुघ्न निषाद राजा काय सांगत आहे याकडं आपला प्राण एकवटून ऐकतायत. आणि निषाद राजा भरतजींना सांगू लागतो, प्रभू कहे हु भरत सन भुजा उठाई,
हे प्रभू भरत, अहो हे बघा, हा माझा हात, मी ज्या दिशेने तुम्हाला हात दाखवत आहे ती दिशा तर बघा. असं म्हणून निषाद राजा या झाडावरती उंच चढलेला आहे आणि तिथूनच भरतजींना सांगतोय की प्रभू, नाथ देखी यही बिटप बिसाला, पाकरी जंबू रसाल तमाला. हे प्रभू, ही जी माझ्या हाताच्या दिशेने मी तुम्हाला दिशा दाखवत आहे, त्या दिशेला बघा, तुम्हाला दूरवर पिंपळाचं एक सुंदर वृक्ष दिसतोय का? आणि त्या पिंपळाच्या अगदी जवळच जांभूळ आहे, आंबा आहे आणि तमालाचे देखील विशाल असे वृक्ष आहेत बघा. भरतजी अगदी प्राण एकवटून निषाद ज्या दिशेने हात करतो आहे त्या दिशेला पाहतायत. निषाद राजा सांगतोय, प्रभू प्रभू बघा, त्या झाडांच्या मध्यभागी एक अत्यंत सुंदर विशाल असा वटवृक्ष आहे बघा. ज्या वटवृक्षाला पाहिला असता स्वाभाविकपणे माझं मन मोहित होतंय. अशा या वटवृक्षाला, ज्याला अत्यंत सुंदर निळ्या रंगाची सघन अशी पानं आहेत, ज्याला लाल फळं लागलेली आहेत, ज्याची दाट छाया सर्व ऋतूंमध्ये अत्यंत सुखदायी आहे. आता इथं स्वामी प्रज्ञानानंदांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपल्या मानस गुढार्थ चंद्रिकेमध्ये ते म्हणतात की निषाद राजाला ही एवढी सर्व ठिकाणं चित्रकूटवर न पोहोचताच कशी कळाली? अर्थात हे भावविश्वाचं शास्त्र आहे. प्रत्येक संत आपापल्या पद्धतीने त्याचा विस्तार करतात आणि स्वामी प्रज्ञानानंद म्हणतात की निषाद राजा हा प्रभू रामचंद्रांनी परत पाठवल्यानंतरही वारंवार या चित्रकूटपर्यंत येऊन जात होता, किंवा त्याने अशी काही यंत्रणा तयार केली होती की त्या आधाराने त्याला नित्य चित्रकूटावरती चाललेल्या हालचालींचा पत्ता आपल्या राज्यामध्ये शृंगवेरपूरला बसल्या बसल्या देखील कळत होता. सज्जनो, यामध्ये निषाद राजाने अनेक गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. त्यामध्ये तो म्हणतोय की या वटवृक्षाच्या खाली भगवंताची पर्णकुटी आहे आणि या वटवृक्षाच्या जवळच सीताजींनी स्वतःच्या हाताने लावलेल्या सुंदर सुंदर तुळशी आहेत. काही तुळशी लक्ष्मणाने देखील लावलेल्या आहेत. आणि हो, एक मध्ये चौथारा आहे. तो चौथारा सीताजींनी स्वतःच्या हाताने तयार केलेला आहे. ज्या चौथऱ्यावरती बसून प्रभू रामचंद्र नित्य मुनींच्या समवेत आगम निगम आणि कथा यांचं श्रवण करतात. त्याचं सुंदर एक संवाद या चौथऱ्यावरती बसून होत असतो. आता या प्रसंगांचा जर आपण विचार केला तर हे सर्व प्रसंग एका क्षणामध्ये घडलेले नाहीत, किंवा एका दिवसामध्ये जाऊन कोणीतरी बघून आलं म्हणून हे सगळं कळालं असं होत नाही. चौथरा बनवण्यापासून त्यावरती बसून नित्य श्रवण काय चाललेलं आहे, एक दिवस कोणी तुळशी लावल्या, दुसऱ्या दिवशी कोणी तुळशी लावल्या, इथपर्यंतचा सर्व वृत्तांत निषाद राजा या उंच झाडावरती चढून भरतजींना सांगतोय. कदाचित भरतजींच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आला असेल की अरे निषाद, आपण तर वाटेत येताना सगळ्या लोकांना विचारत विचारत येत होतो ना, त्यावेळेला जर तुला हे सर्व माहिती होतं तर मग या लोकांना विचारण्याची आपल्याला काय गरज होती? स्वामी प्रज्ञानानंद भौतिक रूपाने याचं विश्लेषण करताना म्हणतात की निषाद राजा इथं वारंवार येत होता, किंवा त्याच्याकडे अशी एक यंत्रणा होती की तिथल्या नित्य घटनांचं त्याला दररोज शृंगवेरपूरमध्ये सर्व समाचार प्राप्त होत होता. मला गुरुकृपेने असं वाटतं की सज्जनो, निषाद राजाला जी उपाधी गोस्वामीजींनी दिलेली आहे ती राम सखा. सखा या शब्दामध्येच या सर्व गोष्टींना खरं तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सखे तु मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती.
या राम सखा या शब्दामध्ये आम्ही त्या निषाद राजा गुहकाला देखील बऱ्याचदा लहान करून टाकतो, परंतु ज्याला प्रत्यक्ष भगवंताने मिठी मारली आहे त्याचा अधिकार केवढा मोठा असणार. मला श्रीकृपेने असं वाटतं की आपल्या नित्य मानस पूजेमध्ये निषाद राजा या चित्रकूटाची परिक्रमा करत होता. सर्व या आश्रमामध्ये असलेल्या गोष्टींचं तो अवलोकन करत होता. आश्रमामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितपणे मिळतायत की नाही याचं तो अवलोकन करत होता. आणि हे शक्य आहे बरं का सज्जनो. आपल्याला असं वाटतं की अरे या गोष्टी खरं तर कल्पना आहेत की काय. मी तुम्हाला श्री महाराजांच्या पत्नी आईसाहेब यांची कथा सांगितलेलीच आहे. आईसाहेब नित्य नामामध्ये असायच्या. महाराजांची स्वारी एकदा गोंदवल्यातून बाहेर पडली की परत येण्याचे दिवस ठरलेले नसायचे. एकदा सायंकाळची वेळ आईसाहेब अशाच नामात बसलेल्या आणि आईसाहेबांच्या सेवेसाठी जी दासी होती तिने सहज कुतूहलाने आईसाहेबांना विचारलं, महाराज आत्ता कुठं असतील, काय जाणे करत असतील माहित नाही ना आईसाहेब आपल्याला. यावरती आईसाहेब म्हणाल्या, स्वारी आत्ता ओसरीवरती उभी राहून तांब्याने पाणी पित आहे. दासीला मोठं आश्चर्य वाटलं. तिने कुठेतरी मनामध्ये तारीख वेळ याची नोंद करून घेतली आणि महाराज जेव्हा परत आले तेव्हा सहज अत्यंत विनम्रतेने तिने हा प्रश्न महाराजांच्या समोर ठेवला आणि महाराज फक्त म्हणाले, हो मी पाणी पित होतो. आंधळीने सांगितलं ना तुला. सज्जनो, प्रेमामध्ये संवेदना नावाची गोष्टच आपले नयन होतात बघा. आपला प्रियतम, आपलं आराध्य, आपलं सर्वस्व याची संवेदनाच आपली दृष्टी तयार करतात. तो काय करत असेल, कसा राहत असेल, या सर्व गोष्टींचं अवलोकन हे मन करण्या इतपत सूक्ष्म होऊ शकतं. परमार्थ म्हणजे काय सज्जनो? जाणीवेचा विकास आहे. आज आमची ही जाणीव देहाभोवती घुटमळते, त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागावरती अतिसूक्ष्म मुंगी जरी फिरत असेल तरी आम्हाला तिची संवेदना जाणवते. हीच जाणीव नामस्मरणाच्या आधाराने विश्वाच्या जाणीवेच्या दिशेने वाहू लागते. जेवढे जेवढे तुम्ही निस्वार्थ होता, जेवढे जेवढे तुम्ही निष्काम होता, तेवढी तेवढी ती जाणीव विश्व मनाशी एकरूप होऊ लागते. आणि एका टप्प्यावरती ती जाणीव जणू हा विश्वच माझा देह आहे या रूपाने आपल्याला या सर्व चराचरातल्या प्राणीमात्रांच्या संवेदनांशी एकरूप करून टाकते. आणि त्याची सुरुवात होते ज्या आराध्यावरती आपला भाव आहे त्याच्याशी आपलं मन तादात्म्य करणं, याचं नाव मानस पूजा आहे. एक नातं प्रस्थापित करणं आपल्या आराध्याशी. आणि एक लक्षात घ्या की मानस पूजा सुरुवात करता येऊ शकते परंतु तिचा अंत नाही करता येत बरं का. लोक आपल्या नित्य उपासनेप्रमाणे 15 मिनिटं, अर्धा तास श्रींशी आपल्या मनाच्या आधाराने पूजन करतात. अतिशय उत्तम आहे ही उपासना पद्धत. पूज्य बाबांनी आपल्याला यावरती खूप मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु ही देखील आपल्या नित्य मंदिरातल्या उपासनेसारखी होता कामा नये की आता दरवाजे बंद झाले आणि आपण बाहेर पडलो. आपली संवेदना तिथं घुटमळत राहिली पाहिजे आपल्या श्रींच्या समवेत. जसं या आई साहेबांनी क्षणामध्ये महाराज काय करतायत हे सांगितलं, तसं आपलं मन आपल्या आराध्याशी नित्य संलग्न राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे रामसखा या झाडावरती चढतोय आणि उंच चढून भरतजींना सर्व गोष्टींचा वृत्तांत अत्यंत सहजतेने सांगतोय. सज्जनो, ही जणू काही या रामसख्याच्या असलेल्या परमार्थाच्या गुह्यतेची पावतीच आपल्याला गोस्वामीजी अत्यंत सुप्तपणे देत आहेत. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की कोणाचाही परमार्थ कधी आपण
त्याच्या बाह्यांगावरून मोजमाप करण्याचा प्रयत्न करू नये. निषाद एक गुहक, एक वनवासी राजा, परंतु चित्रकूटावरती कोणी कोणी काय काय केलं आहे हे क्षणामध्ये नकळत या झाडावरती उंच चढलेला हा निषाद राजा भरतजींना सांगतोय. आणि जशी निषाद राजाची ही प्रभू रामचंद्रांशी तादात्म्य अवस्था आहे, मला सांगा आणखीन एक तत्व या रामायणामध्ये आणि विशेषतः या अयोध्या कांडामध्ये सुप्तावस्थेत आहे, आणि ते तत्व आहे महादेव. बराच काळ झाला महादेव आणि पार्वतीजींचा संवादाचा उल्लेख चौपायांमध्ये येत नाहीये. आपल्याला वाटेल की अरे या अयोध्या कांडाच्या असलेल्या या द्वंद्वामध्ये महादेव देखील या द्वंद्वात हरवून गेले की काय, प्रभू रामचंद्रांशी असलेलं त्यांचं तादात्म्य मिटलंय की काय. ज्या दिवशी महादेव प्रभू रामचंद्रांशी असलेलं आपलं तादात्म्य सोडतील सज्जनो, तोच पृथ्वीचा अंत आहे. गुरुकृपेने आपण या सर्व चौपाया वाचायला लागला की अचानक आपल्याला श्री महाराज आतून संवेदना देतात की बाळा बघ महादेव कसे बसलेले तिथं. आणि मला सहज या चौपाईकडे लक्ष गेलं की नील सघन पल्लव फल लाला, अबिरल छाह सुखद सब काला. हा वटवृक्ष अत्यंत सुंदर आहे, ज्याची पानं ही निळी काळी आहेत, ज्याला लाल फळं लागलेली आहेत, आणि त्याची दाट छाया सर्व ऋतूंमध्ये अत्यंत सुखदायी आहे. काही अंदाज येतोय का महादेवाचा अस्तित्वाचा? बालकांडामध्ये जावं लागेल त्यासाठी. 106 क्रमांकाच्या दोह्याची पहिली चौपाई. गोस्वामीजी आपल्याला कैलास पर्वतावरती महादेवाचं असलेलं निवासस्थान सांगतात. हरिहर विमुख धर्म रती नाही, ते नर तह सपनेहु नहीं जाई, तेही गिरी पर बट बिटप बिसाला, नितनूतन सुंदर सब काला. नितनूतन सुंदर सब काला. कैलासावरचा वटवृक्ष आणि चित्रकूटवरचा वृत्तवृक्ष, अबिरल छाह सुखद सब काला. बर, पण एवढ्यावरूनच महादेवाचं अस्तित्व तिथं कसं शोधायचं? दुसऱ्या चौपाईमध्ये गेला की कळतं. त्रिविध समीर सुसीतली छाया, शिव विश्राम बिटप श्रुती गाया. इथं महादेव पकडले गेले चित्रकूटावरती. बघा, असा वटवृक्ष जो सर्व काळांमध्ये अत्यंत प्रसन्न आहे, ज्याची दाट छाया आहे, अशा या नित्य नवीन सुंदर वृक्षाच्या छायेमध्ये शिव विश्राम बिटप श्रुती गाया. अशा वटवृक्षाच्या सावलीमध्ये शिवाचा विश्राम असतो. हे गोस्वामीजींनी आपल्याला सूचक पद्धतीने बालकांडात सांगितलं. सज्जनो, हे सगळं श्री ब्रह्मचैतन्याची कृपा आहे. यामध्ये कुठलं पुस्तक बघू नका, कुठली इतर संतांची प्रवचनं बघू नका. हे माझ्या महाराजांचं रामायण आहे. कारण अबिरल छाह सुखद सब काला. आणि त्यामुळे महाराज म्हणायचे की संताला शोधण्यासाठी देहाच्या आधाराने संत शोधू नका. आपण म्हणाला कुठं चित्रकूट, कुठं कैलास, नाही. संत तर नेहमी त्या तत्वामध्ये असतो. शिव विश्राम बिटप श्रुती गाया. शिवाचा विश्राम आहे. अशा या सुंदर वटवृक्षाच्या सावलीत चित्रकूटावरती माझा महादेव प्रभू रामचंद्रांच्या निकट या वटवृक्षाच्या या सुंदर पानांमध्ये कुठेतरी लपून बसलेला आहे. अशा या सुंदर वटवृक्षाला जणू काही गोस्वामीजी म्हणतायत की ब्रह्मदेवाने सर्व परमशोभा एकत्र आणली आहे त्या कामदगिरी पर्वतावर. आणि त्या वृक्षाच्या जवळ प्रभू रामचंद्रांनी आपली पर्णकुटी बनवली. आणि हे सांगतंय कोण? जो अजूनही भौतिक रूपाने तिथं गेलेला नाही,
परंतु मानसिक रूपाने जो नित्य या चित्रकूटाची परिक्रमा करत होता तो निषाद राजा वृक्षावरती चढून भरतजींना ह्या सर्व वृत्तांत सांगतोय. भरतजी म्हणतात, अजूनही सांग निषाद, मन भरत नाहीये, अजूनही सांग काय आहे तिथं. नाथ, तुलसी तरु भरत विविध सुहाय, कहूं कहूं सिय कहूं लखन लगाए. नाथ, तिथं खूप तुळशीची सुंदर सुंदर वृक्ष आहेत आणि त्या तुळशी आहेत ना, त्यापैकी बऱ्याचशा तुळशी सीताजींनी लावल्यात आणि काही तुळशी लक्ष्मणजींनी देखील लावल्यात. तुळशीचं स्थान भगवंताच्या चरणांशी आहे. लक्ष्मी देखील त्याच्या वक्षस्थळावरून उतरून त्याच्या चरणांशी बसते, म्हणते मला तुमच्या चरणांशी राहू द्या, जिथं नित्य तुळशीचा वास आहे. तुळसी भगवंताला अत्यंत प्रिय, त्यामुळे त्याच्या निवासस्थानामध्ये तुळशी असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु गंमत अशी आहे की कहूं कहूं सिय कहूं लखन लगाए, काही तुळशी सीताजींनी लावल्यात तर काही तुळशी लक्ष्मणाने लावल्यात. सज्जनो, भाव विश्वात जागृत झालाय. तो प्रसंग आपल्याला आठवत नसेल कदाचित, परंतु ज्या वेळेला प्रभू रामचंद्र मिथिला नगरीमध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी धनुष्य यज्ञशाळा होती, विश्वामित्र मुनींच्या चरणांची वंदना करून प्रभू रामचंद्र पहुडलेले आहेत आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचे पाय दाबत बसून आहेत. रात्र बरीच झालेली आहे आणि अचानक प्रभू रामचंद्रांच्या पायावरती लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब खाली पडतो. प्रभू रामचंद्र डोळे उघडून बघतात, लक्ष्मणा काय झालं बाळा, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आलं रे. लक्ष्मण म्हणतो की प्रभू, उद्या आपण धनुष्य यज्ञामध्ये निश्चित जिंकणार. उद्या मला आईच्या रूपामध्ये सीताजींची प्राप्ती होणार. माझ्यासारखा आनंदी या जगामध्ये कोणी नाही, परंतु त्याच वेळेला एक दुःख आहे. आता सीताजी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर या लक्ष्मणाला आपल्या चरणांची सेवा मिळणार नाही. यावरती प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला एकच गोष्ट म्हणतात, एवढंच ना, आजपासून एक चरण तुझ्यासाठी, एक चरण सीताजींसाठी. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा. एका चरणाची पूजा लक्ष्मणाच्याकडं, एका चरणाची पूजा सीताजींच्याकडं. त्या चरणांवरती वाहण्यासाठी तुळशी, आणि म्हणून त्या तुळशी कहूं कहूं सिय कहूं लखन लगाए. महाराज, निषाद, अजूनही काय आहे रे तिथं. स्वामी, त्या वटवृक्षाच्या खाली आहे ना एक सुंदर चौथरा आहे बरं, आणि तो चौथरा सीताजींनी आपल्या हाताने तयार केलेला आहे. बटछाया बेदिका बनाई, सिय निज पानी सरोज सुहाई. या वटवृक्षाच्या सावलीमध्ये सीतादेवींनी स्वतःच्या करकमलांनी सुंदर असा हा चौथरा बनवलेला आहे, ज्यावरती सुजाण प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेत मुनिवृंदांच्या समवेत बसून सत्संग करतात. नित्य शास्त्र, वेद, पुराणाच्या सर्व कथा, इतिहास या मुनींच्याकडून प्रभू रामचंद्र श्रवण करतात. सज्जनो, फार मोठा विचार आहे हा. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार नाम, एक नारायण सार जप. भक्तीच्या चौथाऱ्यावरतीच वेदशास्त्र आणि श्रुतींचं जर श्रवण झालं
तर ते वेदशास्त्र आणि श्रुती आपल्याला भगवत सन्मुख करतात. परंतु तो जर चौथरा हा बुद्धीच्या तर्कावरती असेल तर हे वेद देखील शुष्क ठरतात. आणि त्यामुळं पुराण, वेदशास्त्र या सगळ्यांचं कथन, याची बैठक भक्ती असली पाहिजे. जी भक्तीची बैठक स्वतः भक्तीनेच स्वतः कष्ट घेऊन तयार करून त्यावरती आरूढ होऊन मगच या आगमनिगम शास्त्रांचं मंथन स्वतःच्या हृदयात केलं तर मग वेदांमध्ये भरून उरलेला भगवंत आपल्याला दिसू शकतो. आणि त्यामुळे सीताजींनी इथं लौकिक रूपाने कष्ट घेऊन चौथरा बनवला हा एक भाग झाला. परंतु साधकाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम असा शांत वटवृक्षाच्या खाली आपल्याला भक्तीचा चौथरा बनवला तरच आपल्याला आगम निगम वेद पुराण शास्त्र उपनिषद या सगळ्यांमध्ये असलेला सम्यक भाव कळू शकतो. हे या निषाद राजाने या उंच वृक्षावरून बघितलेल्या सर्व स्थितीचं हे अवलोकन. सज्जनो, यातील पुढील कथा भाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.